नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर बघा मैत्रिणींनो, मी आज इथे बघा जे स्टिचिंगचा व्यवसाय करून आणि हे सर्व घरातली सर्व कामे करून शिवाय मुलींचा अभ्यास घेऊन हे जे तीन सर्टिफिकेट मी इथे मिळवलेले आहे आणि हे तीन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मी इथे किती परिश्रम घेतलेले आहे आणि बघा मी इथे जो अभ्यास आहे तो कसा केलेला आहे ते तुमच्यासोबत इथे संपूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमुळे काही मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही सुद्धा जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यासाला सुरुवात करणार। आणि इथे बघा आता येणारी जी TET एक्झाम आहे आणि जी CET एक्झाम आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की क्वालिफाय होणार। तर हे जे बघा हे जे सर्टिफिकेट मला मिळवलेले आहे मी, तर ते इथे बघा TET आणि CET एक्झामचे मी सर्टिफिकेट मिळवलेले आहे। त्याशिवाय बघा एक सर्टिफिकेट माझं स्टिचिंगचा पण आहे, तर इथे मी जो स्किल आहे माझं ते पण मी इथे केलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे 3 सर्टिफिकेट मला मिळालेले आहे। तर त्यासाठी बघा हे एक जे सर्टिफिकेट आहे हे टीचर ॲबिलिटी टेस्ट म्हणजे TET ही जी एक्झाम आहे ती महाराष्ट्रापुरती मर्यादित एक्झाम आहे। तर हे जी एक्झाम आहे ती 2025ला मी दिलेली होती आणि इथे बघा त्यामध्ये मी क्वालिफाय झालेली आहे, इलिजिबल झालेली आहे आणि ते सर्टिफिकेट मला इथे मिळालेलं आहे। आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते मी जिल्हा परिषद चंद्रपूर इथून आणलेलं आहे, कारण मी चंद्रपूर जिल्ह्यातली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातच मला ही मिळालेलं आहे। तर इथे बघा मैत्रिणींनो, हे जे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मी इथे काही झेरॉक्स डॉक्युमेंट्स सबमिट केलेले होते आणि या झेरॉक्स डॉक्युमेंट्स देऊन मी इथे हे जे बघा हे सर्टिफिकेट आणलेलं आहे। आणि इथे बघा हे सर्टिफिकेट मिळण्यासाठी मी इथे बघा खूप कष्ट घेतलेले आहे आणि खूप मी इथे मेहनत घेऊन इथे हे सर्टिफिकेट मिळवलेलं आहे। आणि हे जे सर्टिफिकेट आहे तर बघा हे अशा प्रकारचे सर्टिफिकेट असतं आणि बॅक साईडने बघा इथे नाव असतं आणि खालच्या साईडने एक साईडने हे शिक्षणाधिकारीची साईन असते आणि शिक्का असतो आणि एक साईडने आपली साईन असते आणि शिवाय समोरून बघा खालच्या साईडने गुणपत्रक असतं आणि वरच्या साईडने आपलं इलिजिबलचं सर्टिफिकेट असतं। तर अशा प्रकारे हे दोन्ही एकाच याच्यामध्ये असो हे सर्टिफिकेट मी इथे मिळवलेलं आहे। त्यानंतर बघा इथे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मी बघा इथे माझा स्टिचिंगचा बिझनेस आहे, तर मी इथे स्टिचिंगचा व्यवसाय करून आणि इथे बघा रात्रीचा अभ्यास करून हे सर्टिफिकेट इथे मिळवलेलं आहे। कारण की जेव्हा TET एक्झाम होती तेव्हा मुलींची पण एक्झाम होती आणि माझं जे शिलाईचं पण इथे जे ब्लाऊज आहे त्याची पण गर्दी होती, पण मी ते रात्रीचा अभ्यास करून हे सर्टिफिकेट इथे मिळवलेलं आहे। त्यानंतर इथे बघा इथे हे दुसरं सर्टिफिकेट आहे, तर हे पण इथे बघा CTETचं म्हणजे हे सेंट्रल टीचर ॲबिलिटी टेस्ट याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे सुद्धा मी इथे चांगल्या मार्क्सने क्वालिफाय होऊन मिळवलेलं आहे। आणि इथे बघा हे जे सर्टिफिकेट आहे ते मी इथे बघा डिजिलॉकरमधून काढलेलं आहे। आणि बघा हे जे सर्टिफिकेट काढण्यासाठी मला खूप इश्यू आलेला आहे, खूप प्रॉब्लेम आलेला आहे, पण मी इथे बघा जे नेम मिसमॅचचा खूप प्रॉब्लेम आलेला होता, पण इथे मी काय केलं, मी रायझिंग टीचर जे YouTube चॅनल आहे त्यांचं मी व्हिडिओ बघितला आणि हे जो सर्टिफिकेट आहे ते मी इथे बघा माझ्या भावाच्या नावा म्हणजे डिजिलॉकरमधून काढलेलं आहे। आणि इथे बघा माझं सर्टिफिकेट पण निघालेलं आहे आणि मार्कशीट पण माझी निघालेली आहे। तर त्याच पिरियडमध्ये एक दुःखाचा क्षण म्हणजे बघा याच महिन्यामध्ये मला दोन्ही सर्टिफिकेट मिळालेले आहे आणि याच महिन्यामध्ये माझ्या बाबांचा पण मृत्यू झालेला आहे। म्हणजे इथे माझ्या बाबा आम्हाला सोडून गेलेले आहे, म्हणजे एक दुःखाचा डोंगर आणि दुसरं म्हणजे बघा इथे मला आनंद, अशा प्रकारे दोन्ही पण माझ्या म्हणजे या महिन्यामध्ये घडलेलं आहे। आणि बघा हे जे आहे तर बरेच दिवसापासून माझी व्हिडिओ पण येत नव्हते, तर कारण म्हणजे हेच होतं की मला गावाला जावं लागलं आणि अर्जंट गावाला जावं लागलं आणि इथे बघा तेव्हा मी इथे बघा 15 ते 20 दिवस माझे गेले। आणि इथे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी इथे हे असा एवढा दुःखाचा डोंगर मला माझ्यावर आलेला होता आणि इथे बघा आणि त्याच पिरियडमध्ये मला हे दोन्ही सर्टिफिकेट मिळालेले आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये हे दोन्ही सर्टिफिकेट मला मिळालेले आहे, याचा पण मला आनंद आहे। पण एक दुःख असं वाटत आहे की बाबा या जगामध्ये नाही आहे। तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी इथे हे जे दोन्ही जे सर्टिफिकेट मिळवलेले आहे आणि इथे बघा मला खूप आनंद होत आहे की येणारे जे शिक्षक भरती आहे यासाठी मला इथे पात्र मी ठरलेली आहे। आणि इथे बघा मैत्रिणींनो काम करून कष्ट करून जर आपण जिद्द सोडली
नाही तर आपल्याला यश हे नक्की मिळतं. तर अशा प्रकारे मला हे माझ्या हातात हे आज दोन्ही सर्टिफिकेट आहे. आणि इथे बघा मैत्रिणींनो, या सर्टिफिकेटसाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जर येणारी जे आता TET एक्झाम आहे तर TET एक्झाम क्वालिफाय करायचं असेल तर नक्की आतापासून जिद्द आणि चिकाटी सोडू नका आणि अभ्यास सातत्याने करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा येणारी जे TET एक्झाम आहे तुम्हीसुद्धा नक्की क्वालिफाय व्हाल. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे हे जे दोन्ही सर्टिफिकेट मिळवलेले आहे. त्यानंतर बघा हे जे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी बघा किती म्हटलं तर जे आपण जे गृहिणी आहे आणि ती गृहिणी असल्यामुळे आणि बघा त्यानंतर माझा साईड बिझनेस म्हणजे इथे मी स्टिचिंगचा जे स्किल आहे माझं ते स्किल जोपासत स्टिचिंगचा बिझनेस करून मी इथे हे यश संपादन केलेलं आहे. आणि इथे बघा काही करायचं म्हटलं की आपल्याला वेळ हा काढावाच लागतो. तर मी इथे आजसाठी जे अभ्यास करायचा असतो त्यासाठी मी इथे बघा वेळ काढत होते आणि इथे वेळ काढून मी अभ्यास केला आणि इथे बघा हे जे यश मला आज मिळालेलं आहे. आणि इथे दोन्ही सर्टिफिकेट माझ्या आज हातात आहे. पण एक असं दुःख आहे की याच महिन्यामध्ये माझे बाबा आम्हाला सोडून गेलेले आहे. तर हे पण दुःख मला आलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे CTET जे प्रमाणपत्र आहे ते डिजिलॉकरमधून तुमचं जर निघत नसेल तर तुम्हीसुद्धा भावाच्या नावाने काढू शकता. आणि इथे बघा भावाचं नाव टाकून म्हणजे डिजिलॉकरमधून भावाच्या डिजिलॉकरमधून आपलं रोल नंबर आणि आपलं जे 2026मध्ये एक्झाम दिलेली आहे ते टाकून आपण इथे ते सबमिट करून आपले दोन्ही मार्कशीट आणि जे सर्टिफिकेट आहे ते निघतं. आणि ते तुम्हीसुद्धा नक्की काढून बघा. आणि बघा इथे हे जे एक तिसरं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा मला मिळालेलं आहे. तर हे जे तिसरं सर्टिफिकेट आहे ते बघा ते स्टिचिंगचं आहे. म्हणजे मी बेसिक टीचिंग म्हणजे बेसिक टेलरिंग कोर्समध्ये A ग्रेड मिळवलेला आहे. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते माझ्या हातात आलेलं आहे. त्यानंतर बघा इथे हे जे सर्टिफिकेट आहे ते जे स्किल आहे माझं आणि त्या स्किलचं मला मिळालेलं आहे. आणि इथे बघा हे स्किल जोपासत मी ते अभ्याससुद्धा केलेला आहे. म्हणजे मी एकाच याच्यावर मी डिपेंड न राहता बघा माझं जे एज्युकेशन आहे मी MA BEd असल्यामुळे मी TET आणि CET एक्झाम दिलेली आहे. आणि त्यामध्ये पण मी इथे दोन्ही सर्टिफिकेट मिळालेले आहे. म्हणजे दोन्ही एक्झाम मी क्वालिफाय झालेली आहे. शिवाय बघा स्टिचिंगचा पण मी इथे डिप्लोमा मिळवलेला आहे. म्हणजे एका हातामध्ये स्किल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये माझं एज्युकेशन आहे. तर बघा मैत्रिणींनो, जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर परिश्रम घ्यावेच लागते. तर इथे बघा मैत्रिणींनो, आज माझ्या हातात हे 3 सर्टिफिकेट आहे. तर यानंतर मी इथे बघा माझा स्टिचिंगचा पण बिझनेस मी सुरू ठेवणार आहे. शिवाय मी इथे येणारी जी सेट परीक्षा आहे म्हणजे MS सेट परीक्षा आहे जी प्राध्यापकासाठी दिली जाते म्हणजे इथे मी ते देणार आहे. कारण माझं MA असल्यामुळे मी इथे बघा हे सेट परीक्षेची तयारी करत आहे. आणि येणारी जे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जी सेट परीक्षा होणार आहे त्यासाठी मी इथे माझी प्रिपरेशन सुरू आहे. म्हणजे माझा अभ्यास सुरू आहे. तर येणारी जी सेट एक्झाम आहे ती पण मी नक्की क्वालिफाय करणार आहे. आणि जर माझे जर परिश्रम आणि मी जिद्द जर मी सोडली नाही तर मला असं वाटते की मी ते MS सेट परीक्षा आहे ते सुद्धा नक्की क्वालिफाय होणार आणि त्याचं सर्टिफिकेटसुद्धा मला नक्की मिळणार. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझा अभ्यास पण सोडलेला नाही आहे आणि माझं जे माझं स्किल आहे ते पण मी जोपासत आहे. म्हणजे एका हातामध्ये माझं स्किल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये माझं एज्युकेशन आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी दोन्हीची सांगड घालत म्हणजे दोन्ही मी व्यवस्थित सांभाळत आणि घर सांभाळून मुलींना सांभाळून मुलींचा अभ्यास घेऊन हे सर्व काही करत आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की यामधून काही मोटिवेशन घेऊन तुम्हीसुद्धा नक्की जर तुमचं एज्युकेशन असेल आणि तुमच्यामध्ये काही जर स्किल असेल तर नक्की जोपासा. आणि येणारे जे TET CET एक्झाम तुम्हीसुद्धा जर तुमचं BEd असेल DEd असेल तर तुम्हीसुद्धा नक्की द्या आणि नक्की क्वालिफाय होऊ शकाल. आणि इथे बघा जिद्द आणि मेहनत सोडू नका आणि परिश्रम घ्या, अभ्यास करा आणि तुम्हालासुद्धा नक्की यश मिळणार आहे. आणि बघा जी MS सेट परीक्षा आहे ते सुद्धा मी इथे नक्की क्वालिफाय होणार आहे आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. धन्यवाद.